आपले सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडी। नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या 10 दिवसात सोडवा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिका कामगार कर्मचारी सेनेतर्फे 14 ऑक्टोबर रोजी महापालिका मुख्यालयावर कामबंद आंदोलन मोर्चा काढला जाईल, असा सक्त इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। कामगारांच्या मुख्य मागण्या: वार्षिक 8 रजांची आर्थिक तरतूद तात्काळ करावी, कामगारांना ESICचा लाभ मिळावा, ग्रॅज्युटी व वैद्यकीय सुविधा अंमलात आणाव्यात। कामगारांच्या मागण्यांकडे महापालिका सतत कानाडोळा करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे। त्यामुळे येत्या 14 ऑक्टोबरला नवी मुंबई महापालिकेत मोठा कामबंद आंदोलन मोर्चा उसळण्याची दाट शक्यता आहे। मनसे कामगारांच्या हक्कासाठी लढणारच असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट, सवाल महाराष्ट्राचा। मनसे कामगार सेना उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर आज नवी मुंबई शहर अध्यक्ष तसेच पक्ष प्रवक्ते गजानन काळे साहेब, म्युनिसिपल कर्मचारी सेना अध्यक्ष अप्पासाहेब कोठुळे व इतर युनियन पदाधिकाऱ्यांसमवेत आज आयुक्तांची भेट घेतली। त्यात प्रामुख्याने जे मुद्दे होते, बांगर साहेबांच्या वेळेला सँक्शन झालेला रजेचा मुद्दा होता, आरोग्याचा मुद्दा होता, म्हणजे ESIC पार केल्यानंतर जो आरोग्य खात्याची सुविधा मिळायला पाहिजे महापालिकेतर्फे ती मिळत नव्हती। त्या संदर्भात एक आरोग्य सहायता कक्ष ओपन करावा अशी संघटनेची मागणी होती आणि आयुक्तांनी त्याला त्वरित मान्यताही दिलेली आहे। लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी होईल अशी ग्वाही पण त्यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेमध्ये 7,500 कंत्राटी कामगार आहेत आणि या कंत्राटी कामगारांना ग्रॅच्युटी मिळत नव्हती आत्तापर्यंत, की 5 किंवा 5 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस झाली तर कॉन्ट्रॅक्ट ॲक्टप्रमाणे त्यांना ग्रॅच्युटीची रक्कम दिली गेली पाहिजे, अंशदानाची रक्कम दिली गेली पाहिजे। ती आजपर्यंत दिली गेली नाही आहे व आत्तापर्यंत झालेल्या सर्व्हिसचा रेकॉर्ड बघता त्यांना कोणालाही हा लाभ मिळालेलाच नाही। तर संघटनेतर्फे अशी मागणी करण्यात आली होती की 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीचा कंत्राट असेल तर त्यांना लेवीच्या रकमेमध्ये ग्रॅच्युटी लागू करावी। आयुक्तांनी सकारात्मकपणे त्याची पाहणी करून जी काय कायद्याची तरतूद असेल त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल असे आश्वासन दिले आहेत। त्याबद्दल मी आयुक्तांचे आभार व्यक्त करतो। विषय असा होता की जवळजवळ आपले 7,000 कंत्राटी कामगार नवी मुंबई महापालिकेतले आहेत। त्यांचे गेली 2 वर्ष झालं बरेचसे प्रश्न प्रलंबित होते। त्या संदर्भात काळेसाहेब, राजेश उज्जैनकर साहेब आणि कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी आम्ही आज मीटिंग घेतली आणि आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलं आहे की आमचे 3 विषय होते। 3 विषय म्हणजे की 8 सुट्ट्या बांगर साहेब असताना मंजूर झाल्या होत्या पण अद्यापही त्या लागू झालेल्या नाही आहेत, तर त्या त्वरित लागू कराव्यात। त्यानंतर ESIC बंद झाल्यामुळे कामगारांना विमा कवच दिलं जात नाही आहे, तर एक कक्ष महापालिकेने स्वतः आरोग्य कक्ष ओपन करावा असे एक आम्ही आज आयुक्त साहेबांना बोललेलो आहोत। आणि 3रा मुद्दा आहे ग्रॅज्युटीचा, ते उज्जैनकर साहेब बोलतीलच। आणि जर हे मुद्दे झाले नाहीत तर येत्या 14 तारखेला आम्ही महापालिका मुख्यालयावर कामबंद आंदोलन करणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।